पालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झालीच पाहिजे, पालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झालीच पाहिजे। आणि पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। मी सभागृहात असताना 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी अनेकदा हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडून अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होर्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाहीये, पण आम्ही पाहणी करू, अहवाल तयार करू आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई सुरू करू। त्यापेक्षा महापौरांनी एक कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे, पण या 4 ते 5 वर्षात कुठलीही कारवाई या होर्डिंगवरती झालेली दिसत नाही। आणि तुम्ही ठाणे शहरात बघाल तर ठाणे शहर आपलं विद्रूप करून टाकलेलं आहे। जागोजागी अनेक मोठमोठाले अनधिकृत होर्डिंग उभारले जात आहेत। म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते 15x15ची, पण तिकडे होर्डिंग उभारले जातात 40x40, 20x20। म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरदहस्त आहे? किंवा आता आम्हाला असा प्रश्न पडायला लागलाय की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतंय का, किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघतंय का? आत्ताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं। कारण मी सांगते की त्यावेळी मला असं उत्तर दिलं होतं अधिकाऱ्यांनी की अधिकृत होर्डिंगची संख्या 549 आहे। म्हणजे याचा अर्थ उरलेले सगळे होर्डिंग हे अनधिकृत आहेत का, तर ते ठाणेकरांसमोर जाहीर करावं। आणि जर 8 दिवसामध्ये या सगळ्या अनधिकृत होर्डिंग वरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर आज आम्ही इशारा देतो की ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन करू। आणि कालच फ्लावरवालीच्या इथलं एक होर्डिंग हलत होतं, अशी नागरिकांनी तक्रार केल्यावरती त्याच्यावरती कारवाई सुरू झाली आहे। म्हणजे पालिका प्रशासनाला हे सगळं दिसत नाही का? काय मुद्दामून डोळे झाक करतात? इतके जेव्हा होर्डिंग उभारले जातात तेव्हा हे सगळे अधिकारी कुठे असतात? आणि काल ज्या कारवाई सुरू झाली म्हणजे नागरिकांनी तक्रार केल्यावरती या प्रशासनाला जर जाग येत असेल तर आता या प्रशासनाचे डोळे कसे उघडायचे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे आज मी इशारा देते की 8 दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर इकडे बसून आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू।